चिकन 1 किलो, कोथिंबीर, कांदा, 2 मिरच्या, टमॅटो, चवीपुरतं मीठ, हळद आणि मालवणी मसाला, लाल तिखट, गरम मसाला, चिकन मसाला, दही, तमालपत्र, हिंग, धने पावडर. वाटण्यासाठी लागणार आहे कोथिंबीर, खोबऱ्याचा तुकडा, लसूण, आलं, दालचिनी, मिरी, लवंग, दगडी फूल, पांढरे तीळ, धने. वाटण तयार झालेले आहे. आता मालवणी चिकनला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी गॅस चालू करून घेऊयात आणि एकीकडे पाणी तापायला ठेवूयात. सगळ्यात आधी 3 चमचे तेल, सगळ्यात आधी 2 तमालपत्र, त्यानंतर पाव चमचा हिंग, आता 2 बारीक चिरलेले कांदे, कांदा गुलाबी होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं. कांदा परतत असताना त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. मीठ आधीच टाकल्यानंतर कांदा लवकर परतला जातो. आता या कांद्यामध्ये 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद आणि मालवणी तिखट, एक चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, दोन हिरव्या मिरच्या. आता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे. आता यात तयार केलेलं वाटण मिक्स करून घेऊयात. आता आपण याच्यावरती झाकण ठेवूयात. 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवायचं म्हणजे वाटण्याला तेल सुटेल. आता आपण झाकण काढून आतमध्ये बघू शकतो वाटण्याला छान तेल सुटलेलं आहे. आता आपण चिकन याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. चिकन हलवून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ घ्यायची आहे. चिकनला आता वाफ आलेली आहे. आता चिकनला छान वाफ आलेली आहे. आता आपण त्यात गरम पाणी टाकून घ्यायचं. भाजीला उकळी येते. आता आपण त्यामध्ये 2 चमचे चिकन मसाला ॲड करूयात. आता कोथिंबीर ॲड करून भाजी शिजत ठेवायची आहे. आता उकळी आली आहे छान. भाजीवरती झाकण ठेवायचं आहे. पूर्ण झाकण ठेवायचं नाहीये कारण मग भाजीला तरी येत नाही. भाजीला छान तरी आलेली आहे आणि भाजी तयार आहे. दोन पळ्या तेल घालायचे.
1 चमचा वाटण, पाव चमचा हिंग, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा चिकन मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. थोडंसं मीठ. आता यात शिजलेलं चिकन घालायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर. तयार आहे चिकन मसाला.